माझ्या विचारांची गर्दी खूप झाली की माझा सुसूत्र विचार करण्याचा वेग काय होईल? कंप्लीट करण्याबद्दल थँक्यू. हे सूत्र आहे. खूप गर्दी झाली. एकदा असं झालं की माझा पीसी बंद पडला आणि मी मित्राला फोन केला. म्हणले काय झालं रे? म्हणलं अरे अचानक बंद पडला आहे, काय जरा येऊन बघ. त्याने आला तो आणि त्याने असं हात लावून बघितला. म्हणलं खूप गरम झालाय, तापलाय. असं होतं ना कोणी वापरणार. आणि झालं बंद, काहीतरी झालंय. थोडा वेळ शांत झाला आणि सुरू झाला. आणि मग माझ्या लक्षात आलं आपण तापलो की असं होतं बहुतेक. तसंच काम करतं हे सगळं. हे जे आपले अनुभव आहेत नित्याचे, नेहमीचे, ह्या नेहमीच्या आपल्या अनुभवाला आपण काही वेळा दुर्लक्षित होतो. दुर्लक्ष केलं जातं, लक्षात आणलं जात नाही आपलं स्वतःच. पण त्यामुळे माझ्या जीवनामध्ये प्रचंड काही बदल घडत असतो. तो घडणारा बदल त्याला सुसूत्रपणे बाजूला कसं करता येईल? तर विचारांच्या आधाराने. सुसूत्र विचार. गर्दी झालेली आहे माझ्या डोक्यामध्ये. त्या गर्दीला मला सांगा काय करावं लागेल? डोक्यामध्ये झालेली गर्दी, त्या विचारांना वाट द्यावी लागेल आणि ते विचार जातील, असं काही घडणार आहे का? नाही. एक सुसूत्र विचार ती सगळी गर्दी नाहीशी करतो. उदाहरणार्थ, खूप मी चिडलो की माझ्या डोक्यात नाना प्रकारचे विचार येतात. ज्या व्यक्तीवर, ज्या प्रसंगावर, ज्या परिस्थितीवर मी चिडलो असेल त्याबद्दलचे. आणि ते सगळे विचार जेव्हा मी थोड्या वेळानंतर शांत झाल्यानंतर करतो, जाऊ दे ना, काही उपयोग नाहीये याचा, माझ्या स्फिअर ऑफ अथॉरिटीच्या बाहेर आहे हे सगळं, हे मी मला जेव्हा समजावून सांगतो तेव्हा मी काय करतो? त्या एका विचाराने ते सगळं बस्ट करून टाकतो, नाहीसं करतो. त्यालाच परमार्थामध्ये संतांनी सुसूत्र भाषेमध्ये सांगितलं, भगवंताच्या कृपेने आपल्या आयुष्यात घडतंय. आता हा विचार जर मी केला तर जे घडतंय ते मी ऍक्सेप्ट करणार आहे. हे त्याच्या कृपेने घडलेलं आहे. सो आय नीड टू ऍक्सेप्ट दॅट. आणि ते मी एकदा का ऍक्सेप्ट केलं की माझ्या विचारांची गती अवरुद्ध होत नाही, चालू राहते. त्याला जोर कशाने मिळतो? तर प्रार्थनेने मिळतो, जे समर्थ करुणाष्टकामध्ये सांगतायत, जो आजचा आपला विषय आहे. करुणाष्टक, त्यातलं पहिलं अष्टक चालू आहे आपलं. पहिलं अष्टक आहे अनुदिनी अनुतापे नाव आहे. तापलो रामराया. आपण याचं थोडंसं चिंतन केलंय, पण अगदी नित्याचा अनुभव समर्थाने ह्या पहिल्या ओळीत सांगितले. आमच्या इथे असंच काहीतरी झालं, गडावर काहीतरी भांडण वगैरे झालं कोणाचं. लक्षात घ्या, गडावर भांडणं होत असतात. म्हणजे तुम्ही असं विचार करू नका अगदी आम्ही हमरा तुमरीवर येऊन भांडतो. फक्त फरक एवढाच असतो की आम्हाला माहिती नसतं हा कुठे जाणार नाही, त्याला माहिती असतं मी कुठे जाणार नाहीये. तेच तुमच्या घरात असतं की नाही मला सांगा. झालं ना की थोड्या वेळाने आम्ही विसरलेलो असतो, जाऊ दे. कोणीतरी एक म्हणतं, आमचं सगळं भांडण चालू असताना काही नाही, बोलत नाही, काही नाही, नुसतं म्हणत जातं अनुदिनी अनुतापे, आणि निघून जातो तो माणूस. म्हणजे काय? माझ्या जीवनातला हा नित्याचा अनुभव आहे, तो मला समजून घ्यायला हवाय. समर्थ इथे सांगतात, आपले 8 झाले होते, 9 बघूया. जननी जनक माया लेकरू काय जाणे, पयन लगत मुखे हाणतावत्स नेणे, जळधर कण आशा लागली चातकासी, हिमकर अवलोकी पक्षिया भूनिवासी. हे ह्याच्यातलं उदाहरण आहे. जननी जनक माया. जननी म्हणजे आई, जनक म्हणजे वडील, या दोघांची माया. लेकरू काय जाणे. लेकरू आई आणि वडिलांची माया जाणू शकत नाही, ओळखू शकत नाही. तो लेकरू असेपर्यंत ओळखू शकत नाही. बघा, आपण असं अनेक वेळा म्हणतो, मी असं ऐकलंय,
तुला मोठं झाल्याशिवाय अक्कल येणार, सगळ्यांनी ऐकलेलं दिसतंय हे वाक्य. मोठा झाल्याशिवाय तुला कळणार नाहीये हे व्हॉट इज दिस मोठं होणं, असं मला त्यावेळेला प्रश्न पडायचा. हे मोठं होणं म्हणजे काय? मी आता एकटा शाळेत जातो, एकटा कॉलेजला जातो, सगळं माझं मी एकटं करतो, तरीही मला कळत नाही असं काय आहे. हे मला आता कळायला लागलंय की काय कळत नव्हतं ते. समर्थ त्यावेळेस म्हणतात, जननी जनक माया, जननी आणि जनक, आई आणि वडील यांची माया, लेकरू काया जाणे, लेकरू जाणत नाही. उदाहरण देतो, लहान मुलगा आहे, खूप मस्ती केली, सामान्यपणे पूर्वीचं सांगतोय, की त्याला मार खायला लागायचा. हे पूर्वीचं झालं, हल्लीचं बहुतेक बदललंय गणित सगळं. पण म्हणजे मला मार पडेल आणि तो कोणाकडनंही पडेल ह्याची खात्री असायची. मार देऊन झाला की जो मार देणार आहे ना त्याच्यावर राग असायचा. त्या मुलाला, तो मुलगा मुलगी धरूया पण, तो रागावलाय, ज्याने मार दिलाय, उदाहरणार्थ आईने दिला असेल मार, तर त्या वेळात आईवर राग असायचा आणि बापावर प्रेम असायचं. कधीतरी उलट व्हायचं की ते उलट व्हायचं. तो मार जो मुलगा खातोय त्याला कळणार आहे का त्या वेळात की हा गरजेचा आहे म्हणून? परत सांगतो, मुलाने खाल्लेला मार त्या वेळामध्ये मुलाला पटणार आहे का की हा मार मला गरजेचा आहे? ज्या मुलाला पटणार आहे तो मारच खाणार नाहीये, तो आदित्य कर्म करणार आहे. त्याला हे कळत नाहीये. ही झाली उदाहरणाची गोष्ट. अशी प्रत्येक गोष्ट, आई आणि वडील जे प्रेम करतात ते प्रेम करण्याची पद्धत गिफ्ट देणे नसतं, काही वेळा काढून घेणे हेही प्रेमाचाच प्रकार असतो. कारण त्यांचं प्रेम करणं ह्यामध्ये त्याची पूर्णपणे वृद्धी होणं, शारीरिक, बौद्धिक आणि भावनिक स्तरावरची, आणि ऍड करायला हवं स्पिरिच्युअल, पण ती नंतरचा भाग. त्याची वाढ होणं हे अभिप्रेत आहे, हे अपेक्षित असतं, त्याप्रमाणे ते वागत असतात. मुलाला ते कळत नाहीये हे असं का वागताय. जननी जनक माया, लेकरू काय जाणे, तो ओळखू शकत नाही. आता त्याच्या पुढचं उदाहरण मात्र थोडं वेगळं देतात. पयन लगत मुखे हाणता वत्स नेणे, जे दूध पिणारं बाळ आहे त्याला फटका दिला, फटका दिल्यानंतर ते रागावलं जरी तरी भूक लागल्यानंतर ते विसरून जातं आईने मला फटका दिलाय. हे मी पूर्वीचं सांगतोय बरं का, हल्ली ती स्टेजच गेली सगळ्याची. पण एकेका उदाहरण खूप पूर्वीच आहे, म्हणजे अजूनही गावात ऐकायला मिळतं. आई नाही, ते पोरग ऐकत नसेल, रांगणाऱ्या पोराला सुद्धा आई म्हणते मर मेल्या, जा तडफड तिथे. हे गडावर ऐकायला मिळतं. तिचं ते म्हणणं डेफिनेटली असं नसतं की ते मरावं. ती म्हणते ह्याचं कारणच तिचं प्रेम आहे त्याच्यावर. काही वेळा आपण शिव्या घालून प्रेम करतो, आणि हे मित्रांमध्ये दिसतं की नाही, सगळे मित्र जर भेटले जुने आणि त्याने जर शिवी घालून आपलं स्वागत नाही केलं, तो मित्रच नाही, पक्क समजा तो मित्रच नाही. शिवी घालून याचा अर्थ प्रत्येक वेळी अगदी इट डिपेंड्स तुम्ही कुठे राहताय, आधी समजून घ्या तुमचं तुम्ही. तर म्हणजे काय, त्याच्या त्या वागण्यामध्ये, त्या कृतीमध्ये व्यक्त होणाऱ्या प्रेमाची परिभाषा ही टोटली त्या दोघांनाच कळते. समर्थ इथे म्हणतात, पय न लगत मुखे हाणता, हण्ण मारण, वत्स नेणे, तो ओळखत नाही. त्याच्या पुढचं उदाहरण समर्थ देतात, जळधर कण आशा लागली चातकासी. चातक नावाचा जो पक्षी आहे त्याचं वैशिष्ट्य असं आहे की तो जमिनीवर पडलेलं जे असेल ना पाणी ते पित नाही. जमिनीवरचं पडलेलं पाणी पित नाही. मग कुठलं पितो? जे थेट वरून येत आहे आकाशातून तेवढंच तो पाणी पिणार. एकदा का त्याला जमिनीचा स्पर्श झाला की तो ते पित नाही. आता हे असं विचारू नका की तळ्यात पडलेल्या पाण्याला जमिनीचा स्पर्श नाही झालेला, ओके, तो नाही, ते तळ्यात गेलं याचा अर्थ तो थेंब तळ्या एवढा झाला आणि तळ्याला स्पर्श झालाय जमिनीचा, त्यामुळे तो ते पित नाही. थोडक्यात त्याचं उदाहरण दिलंय समर्थांनी,
जळधर कण आशा लागली चातकासी. जळधर कण एक थेंब, त्याची चातकाला आशा लागलेली आहे. हिमकर अवलोकी पक्षी भूमिवासी. तो ह्या सगळ्या भूमिवासी पक्षीप्रमाणे कधीही वागत नाही. हिमकर म्हणजे हिमालय, त्या वरून येणाऱ्या थेंब, त्या पाण्याच्या वाफेमधनं निर्माण होणाऱ्या ढगातून पडणारा थेंब, तेवढ्याचीच तो फक्त आशा धरतो. याचा अर्थ काय? तो त्याची आशा धरतो ज्याने मला खरी तृप्ती होणार आहे. किंबहुना वेगळ्या शब्दात सांगूया, चातक पक्षाला कल्पना आहे चातक पक्षाची तृप्ती कशात आहे आणि तो तिकडेच नजर ठेवू नये. ही अवस्था आहे समर्थांची. कसं? माझी तृप्ती असं समर्थ रामाला म्हणताय. जसं चातक ह्या पृथ्वीवर असणाऱ्या पाण्यापासून तृप्त होत नाही, तसं ह्या पृथ्वी तलावरच्या कुठल्याही दिसणाऱ्या सुखापासून मला तृप्ती नाही वाटत आहे. तर तू जो भगवंत, जो अमृत कलशधारी म्हणजे कैवल्य पदधारी आहे, त्याच्या कृपेशिवाय मला इतरत्र कुठेच तृप्ती वाटत नाही. म्हणून मी जसा चातक ढगाकडे बघतोय तसं मी तुझ्याकडे बघतोय, असं समर्थ म्हणतात. म्हणून इथे म्हणतात जळधर कण, त्याप्रमाणे मी आहे, असा मी तुझ्याकडे बघतोय. आणि ही प्रार्थना समर्थांनी लिहिलेली आहे. ही प्रार्थना समर्थ लिहित असताना अभिप्रेत आहे. आपण म्हणताना आपण त्याला तशी प्रार्थना करायची आहे. काय? आपण काय प्रार्थना करणं अपेक्षित आहे? ह्या पृथ्वी तलावरचं कुठलंही सुख मला सुख वाटत नाहीये, असं समर्थ म्हणतात. त्याच अर्थाने आपण म्हणायचंय. म्हणजे असं गृहीत धरायचंय की ह्या विषयजनित सुखे सौख्य होणार नाही, जे आपण पूर्वी बघितलं, ती माझी अवस्था आहे. किंबहुना ती अवस्था माझी होणं अभिप्रेत आहे. मला असं अनेक वेळा कळतं, सांगून काहीही उपयोग नाही, असं कळतं का? तुम्ही जे आतून मनाने हो म्हणताय ना, ते मला जाणवत आहे. सो बी फ्रँक, सांगून काहीही उपयोग नाही. आपण सांगितल्याशिवाय राहतो का? तेच करतो, सांगायला जातो. आपण का जातो? प्रेम. त्याला दुसरा शब्द जोडू, आंधळ प्रेम. आंधळ प्रेम. संत आंधळ प्रेम नाही करत. का नाही करत? संत आपल्याला सांगायच्या ऐवजी स्वतःच देवाकडे प्रार्थना करतात. जे खळांची, ते खळाला जाऊन सांगायला गेले नाही, तुझी व्यंकटी सांग बाबा, ते त्याला प्रार्थना करतात. कारण असं आहे की, तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आम्ही सिंगापूरला गेलेलो होतो एकदा, आणि तिथे ते असे गेटच्या समोर आलं ना की तिथे सेन्सर्स असतात. गाडी गेटच्या समोर आली की सेन्सर असतो, आणि मग ते आता आपल्याकडे पण असतील बहुतेक. तिथे गेल्यानंतर ते दरवाजा उघडतो. प्रॉब्लेम असा आहे की गाडी बरोबर त्या सेन्सरवर जावी लागते. आता आम्ही गाडीत बसलेलो, मला माहिती आहे इथे सेन्सर आहे, तेव्हा त्या माणसाला मी सांगायचा प्रयत्न करत होतो की बाबा रे, तिथे सेन्सर आहे, तू गाडी अशी घे, असं मी त्याला 4-5 वाक्यात इंग्लिशमध्ये सांगायचा प्रयत्न केला. तो मनुष्य थायलंडचा होता, त्याला इंग्लिश येत नव्हतं, त्यामुळे मी काय बोलतो त्याला कळेना, तो काय सांगतोय मला कळेना. ही सगळी गंमत बघणारे तिथले होते. ते स्वस्त गाडीत बसून होते. ते म्हणले बुवांचं चाललंय ना, चालू द्या. त्याने थोड्या वेळाने सांगितलं काच खाली कर, असं त्या ड्रायव्हरला काच खाली केली, आणि तिथल्या वॉचमनला सांगितलं, तो जो गेटकीपर असतो त्याला सांगितलं, नुसतं असं खुणवलं त्यांनी. तो आला, त्याने शिटी मारली. त्याची शिटी ऐकता क्षणी त्याने गाडी रिव्हर्स घेतली आणि त्याने खुणेने सांगितलं तिथे जा. त्याला ती खूण कळली, तिथे गेला, गेट उघडलं गेलं. कमिंग बॅक टू द पॉइंट, आता आपण काय उदाहरण बघितलं? आपण डायरेक्ट सांगायला जातो. माझ्या समोर बसणाऱ्याने त्या ड्रायव्हरला नाही सांगितलं, त्याने त्या वॉचमनला सांगितलं.
आणि तिथून रिबाउंड होऊन आलं, जे खळांची व्यंकटी सांडो. पटलं? तसं समर्थ म्हणतायत आपल्याला, मी काय करतोय, मी तुझ्याकडे आशा लागून राहिलेलो आहे, ह्या भूमितलावरचं मला काही सुख नकोय. याचा अर्थ समर्थ इनडायरेक्टली आपल्याला सांगताय, ह्या पृथ्वी तलावर असणार विषयजनित सुख हे सुखावह नाही. गळगेळता सुख वाटे, ओढून घेता घसा फाटे. का ते मृग आपटे चारा घेऊन पळतात असतो. तसंच समर्थ म्हणतात, ती जी अवस्था आहे ती पुढच्या ओबीमध्ये समर्थ सांगतात, तुझं बिण मज तैसे जाहले देवराया. जो आपण अर्थ बघितला ना, तुझ्या शिवाय माझ्या अवस्था अशी झाली. तुझं बिण मज तैसे जाहले देवराया, विलग विषम काळी तुटली सर्व माया. सकळ जनसखा तू स्वामी आणिक नाही, वमग वमन जैसे त्यागिले सर्व काही. यातलं शेवटचं जे उदाहरण आहे, वमन, पित्त पडतं, उलटी होते. काय करतो आपण ते? आपलं पोट काय करतं ऍक्च्युली? धरून चला, प्रचंड पित्त झालंय मला, आणि एक क्षण असा येतो, डोकं वगैरे खूप दुखतंय, सगळं प्रचंड त्रास होतोय पित्ताचा, आणि मग मला ती उलटी होते आणि ते सगळं पित्त बाहेर पडतं. बरोबर आहे ना? अशी ती क्रिया होते, पित्त सगळं बाहेर पडतं. बाहेर पडल्यानंतर मला कसं वाटतं? रिलीफ. बरोबर? लगेच वाटतो का तो? हळूहळू. ज्या क्षणी ते पडतं बाहेर, त्या क्षणी मला हे कळतं की नाही की आता मला बरं वाटणार आहे, मला रिलीफ मिळालाय का? त्या अवस्थेमध्ये मला रिलीफ मिळालेला नाहीये, पण मला रिलीफ मिळणार आहे याची खात्री झालेली आहे. उदाहरणार्थ दुसरं उदाहरण याला देतो. लॉटरी लागलेली आहे, पण काही उदाहरण सगळ्यांच्या अनुभवातून नाही ना हो. आहे का अनुभवातलं? पण तरी सगळ्यांना ते कळणारे लगेच. तो विषय तसा आहे. लॉटरी लागली, पैसा हातात आलाय का? नाही आलेला, पण आपण आनंदी असणार की नाही? म्हणा हो, आपण आनंदी आहे का? मिळालंय ह्याची खात्री फक्त आहे. जसं पित्ताचं आहे तसंच लॉटरीचं आहे. पित्त गेलंय ह्याची खात्री आहे, मिळालंय ह्याची खात्री आहे. सो दॅट खात्री क्रिएट्स हॅपीनेस. आता ह्याचं उदाहरण देतो. मला इथून अयोध्येला जायचंय, आणि अयोध्येला जाण्यासाठी मी बुकिंग करतोय. कशासाठी करतो बुकिंग? व्हॉट इज रिझर्वेशन? खात्री. तिकीट मिळालं, खुश झालं, रिझर्वेशन, खात्री. आणि ही खात्रीच बदलते. आपण सद्गुरूंना, भगवंताला शरण गेलो खऱ्या अर्थाने ना, की तो आपल्याला आपलं मानतो, की खात्री पटते मी त्याचा आहे. ही खात्री क्रिएट्स एव्हरीथिंग. चिंताच नाहीशी होऊन जाते. असं तू काही काळजी करू नकोस, मी बघतो. हे व्हॉट इज दॅट मी बघतो? खात्री. समर्थ इथे म्हणतात, वमक वमन जैसे त्यागिले. मी हे सगळं काढून टाकलंय, आता मी शुद्ध झालोय, ह्याची मला आता खात्री आहे. आता तुझ्याशिवाय मला गती असणार नाहीये, आणि तूच एक माझा सांभाळ करू शकणार आहेस. आता तुझं विण मज वाटे, तुझं विण मज तैसे जाहले देवराया. तुझ्याशिवाय माझी अवस्था तशी झालेली आहे. विलग विषम काळी तुटली सर. विलग विषम, विषम काळ जगातला एकमेव विषम काळ आहे, अंतकाळ. अंतकाळ, ह्या अंतकाळाचं वर्णन असं आहे, एका वेळी आपल्याला 1,00,000 सुया टोचल्या तर काय अनुभवाला येईल? 1,00,000 सुया आपल्याला जर टोचायच्या झाल्या, टोचायला घेतल्या, तर जो अनुभव असेल तसा अनुभव अंतकाळी असतो असं म्हणे. आहे कोणाच्या अनुभवाचा? नाही. अनुभव घेण्याची इच्छा आहे, अहो त्यासाठी तर डॉक्टरांकडे जातो. असं म्हणे. का?
त्याचं सूत्र असं आहे, मग ते 1000 सुया टोचल्यासारखं असतात का वगैरे वगैरे नाही, त्याचं सूत्र असं आहे, सर्वात प्रिय वस्तू जी आहे ना त्याच्यापासनं विरह होणे हे त्रासदायक असतं, आणि हा देह मला सर्वात जास्त प्रिय आहे. लास्ट स्टेज, सर्वात अधिक प्रिय माझा देह आहे मला, आणि म्हणून त्याच्यापासून मी वेगळा होणार ही भावना त्रास देते प्रचंड. हा माझा सुटणार आहे, आणि त्या वेळात ते जाणवतं की आता माझा हा देह सुटणार, हे सगळ्यांना जाणवतं, म्हणून सर्वात जास्त त्रास होतो. समर्थ इथे म्हणतात, तुझं विण मज तैसे जाहले देवराया, विलग विषम काळी तुटली सर्व माया. माझी माया सुटले, देह सुटताना दुसरं काही दिसत नाहीसं होतं, फक्त एक विचार स्थिरावतो, माझा देह. एकच विचार स्थिरावतो. तसं माझं झालंय, मला आता तुझ्या व्यतिरिक्त कुठलाच विचार येत नाहीये. म्हणून समर्थांची एक छान ओवी आहे, निशेष दुराशा तुटे तरीच भगवंत भेटे. या देहासकटची इच्छा सुटल्याशिवाय तो दशणार नाहीये. देहाची आशा सोडत नाही म्हणून देव भेटत नाही. किती सोपं वाक्य आहे ना बोलायला, मला इथे बसून बोलायला आणि तुम्हाला पंख्याखाली बसून ऐकायला. या दोन्ही गोष्टी सुलभ आहेत, पण देहाची आशा सोडणं खूप कठीण आहे, खूप कठीण आहे. देहाकडे इतकं ममत्व लागलेलं आहे आपलं, प्रत्येक गोष्ट असोसिएटेड विथ देह आहे की नाही. आपण अच्छा, किती जणांच्या बिल्डिंगला लिफ्ट आहे? हात नका वर करू, मला लक्षात आलेलं आहे. लिफ्ट शिवाय चालतं का? सगळ्यांच्या इथे लिफ्ट नसेल, अजून जुन्या बिल्डिंग असतील त्यांना, पण असं वाटत असतं लिफ्ट असेल तर बरं होईल. भाय, देह दुःख. आत्ता जे खुर्चीवर बसले त्या खुर्च्याच नसत्या तर देह दुःख. पंखे गेले आणि डास चावायला लागलेत, नुसता विचार करा, तो विचार सुद्धा डास चावल्यासारखा वाटायला लागतो, है की नाही. कारण मी आजपर्यंत माझ्या देहाला सुख कसं होईल ह्याचा विचार करत आलेलो आहे. प्रत्येक क्रिया माझी सुखावह जीवन कसं जगता येईल ह्याच्याकडे. चुकीचा आहे का तो विचार? नाही, इट इज नॉट अ रॉंग थिंग, बरोबर आहे. पण त्या सुखावह स्थितीमुळे माझी समाधानाची स्थिती हलकी आहे, इकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. बस, दॅट इज अ मिस्टेक. माझ्या सुखाच्या विचारामुळे माझ्या समाधानाचा विचार नाहीसा होणे हे त्रासदायक आहे. आणि म्हणून आपण लहान मुलांना ते शिकवतो. काय शिकवतो? अभ्यास कर, नाहीतर डॉट डॉट डॉट. प्रत्येकाचं भिन्न आहे. का? त्याला ते त्रास घ्यायला आपण लावतो त्या वेळात. का? कारण मला माहितीये आत्ता हे दुःखावह जरी असलं तरी परिणामतः समाधानाचं आहे. आता सुख आणि समाधान ह्या दोन सेपरेट गोष्टी आहेत. पक्क समजा, सुख वेगळं आणि समाधान वेगळं. मी मस्तपैकी उन्हाळ्याच्या दिवसात थंडगार काहीतरी खातोय, किती सुखावं असतं ते. एन्जॉईंग एव्हरी सिप, सुखावं. मी ते घेतलं आणि समोर कोणतरी आहे की ज्याला ते परवडायचं नाहीये. जर मी त्याला ते दिलं, मी सुखी झालो का समाधानी झालो? एक्झॅक्टली. मी माझं सुख सोडलं आणि समाधान मिळवलं. पक्क लक्षात घ्या, सुखावह गोष्ट आपण नेहमी सुखाकडे बघतो, मला बघायचंय समाधानाकडे. अँड दॅट्स द ओनली चेंज वी नीड टू मेक. तेवढंच बदल करायचा आहे. आणि समाधान कशात आहे हे समर्थ इथे सांगतात, तुझ्याशिवाय इतरत्र सगळ्या गोष्टी समाधानाची हानी करणाऱ्या आहेत. म्हणून समर्थ म्हणतात, सकळ जन सखा तू स्वामी आणिक नाही. सगळ्यामध्ये तू सखा आहेस आणि तू स्वामी आहेस. दोन उपमा दिल्या आहेत. सखा म्हणजे कोण? ज्याला मी माझं हृदगत सांगू शकतो मोकळेपणाने, तो सखा. आणि जो मला सुधारू शकतो मला न सोडता, तो सखा. म्हणजे माझा कानही तो धरू शकतो आणि मी त्याचा कान धरू शकतो.
आणि कान धरून झाल्यानंतर आम्ही सोडत नाही एकमेकांना, तो सखा. असा भगवंत आहे आणि स्वामी आहेस तू. सख्याची व्याख्या झाली. आता स्वामी का सांगायला लागलं? कारण सख्यामध्ये एक त्रुटी असते, तो अपूर्ण आहे. तो अपूर्ण आहे. इथे सख्यत्व आहे पण ते पूर्णत्वाशी आहे. हा खूप मोठा फरक आहे. रामाशी सख्यत्व आहे पण ते अपूर्णाशी सख्यत्व नाहीये, पूर्णत्वाशी सख्यत्व आहे. बरोबर आहे ना? मी सांगतोय ते जरा अवघड होत आहे का, जड जात आहे का? नाही ना. अहो विषयच तसा आहे, जडच विषय. म्हणजे सोनं कोणी किलोमध्ये घेत नाही हो. बरोबर आहे ना? सोनं आपण घेत असाल तर गुड, ग्रेट. पण सामान्यपणे आपण सामान्य आहोत असं गृहीत धरून बोलतोय बरं का. मी मध्यमवर्गीय फॅमिलीत वाढलोय. क्वचित सोनाराकडे जायचो आम्ही, जवळ नाही. मुद्दा अवघड विषय आहे. विषय अवघड आहे ना, तोच समजून घ्यायचा आहे. तेव्हा मुद्दा आपला चाललेला आहे असा तू सखा आहेस आणि तू स्वामी आहेस. स्वामी याचा अर्थ द वन हु इज गव्हर्निंग मी, माझा नियंता, माझा पोषक. नुसता नियंता नव्हे, नुसतं नियंत्रण करणारा नव्हे, तर पोषक आणि नियंता असे दोन गुणधर्म त्याच्या ठिकाणी आहेत. म्हणजे जसं लहान मुलांसाठी आई वडील हे नियंता आणि पोषक असतात. आपण ज्यांच्याकडे समजा आपल्या घरातली आपण दोघं ऑफिसला जातोय तर कोणतरी एक काय त्याला केअर काय म्हणतात त्याला, कोणतरी येऊन सांभाळ करतं मुलांचा. बरोबर आहे? ते त्यावेळेत त्यांचं पोषण करत असतात. ते नियंता नसतात, ते पोषण करतेच असतात. ते नियंत्रण पूर्ण करू शकत नाहीत मुलाला. पण आपण कोण असतो? त्यांचे पूर्ण नियंता आणि पोषण करणारे. तसं स्वामित्व आहे रामाचं. तो नियंता पण आहे आणि माझा पोषक पण आहे. माझ्या समाधानाचं कारण तो आहे आणि माझ्या चुकीला सुधारण्याचं पण कारण तोच आहे. म्हणून समर्थ इथे म्हणतात सकळ जन सखा, तू सगळ्या जनांचा सखा आहेस, स्वामी आणिक नाही. आणि मी काय केलंय? शुद्ध झालोय. त्याचा परिणाम काय? सकल जन भवाचा कोण संतोष आहे, रघुपती विण आता चित्त कोठे न राहे. हेच 10 वेळा ऍक्च्युली समर्थ सांगतायत. हे अष्टक जे आहे ना, टिपिकल हे अष्टक, त्याच्यामध्ये समर्थांची एक बेसिक थीम आहे की तुझ्याशिवाय मला कोणी नाही. 1, 2, ह्या चराचर विश्वामध्ये मला तुझ्याशिवाय समाधान देणारं कोणी नाही. आणि 3, ह्या चराचर विश्वामध्ये मला सुख वाटत नाही. मला सुखही नाहीये, समाधानही नाहीये आणि तुझ्याशिवाय मला काही आवडत नाहीये. तेच समर्थ इथे म्हणतात जीव सकळ जन भवाचे सकळ जन सखा तू, स्वजन जन धनाचा कोण संतोष आहे. स्वजन जन धनाचा, स्वजन आणि धन ह्या 2 गोष्टी भोवती आपला संसार फिरतो की नाही बघा. स्वजन आणि धन, 2 गोष्टीभोवती सगळा संसार फिरत असतो. आपण जे काही करतो ते कोणासाठी करतो? स्वजन. आणि जे मी वैयक्तिक करतो त्यांना स्वजनांना पोसायला, ते कशासाठी करतो? धन. म्हणजे धन मिळवणे आणि स्वजनांशी व्यवहार करणे. समर्थ म्हणतात स्वजन जन धनाचा कोण संतोष आहे. संतोष स्वजनांमध्ये नाही. ते सामान्यपणे एक विनोद करतात, नातं आहे की नाही, नात्यातली लोक, ना त्यातली. मी ऐकलेला विनोद आपला कॉपी पेस्ट केला. जे नात्यातली जरी असली तरी ज्यांच्या जाऊ नये वाट्याला असे नातेवाईक, असं प्रत्येक वेळी नसतं बरं का. नातेवाईक चांगले पण असतात. पण थोडक्यात स्वजन ज्यांना मी माझं मानतो. ओके, तर ही स्वजनाची व्याख्या आहे. ज्यांना मी माझं मानतो ते माझं मानतात असं नाही का. आपल्या सगळ्यांना मागल्या वेळी बोललो तो इथे किती माहिती मला, बाल्या कोळी जो होता तो कोणासाठी करत होता खटपट? ओके, आपण तो प्रसंग आठवूया डोळ्यासमोर. नारद मुनी आले,
बघितलं ना तुम्ही, रामायण बघितलंय, नारद मुनी आले, मग वाल्या कोळीने अडवलं, बरोबर आहे, आणि त्यांनी नारदांनी प्रश्न केला. काय प्रश्न केला? घरी जाऊन विचार, असा काहीतरी प्रश्न आहे ना, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तो प्रश्न? मला माहितीये, पण तुम्हाला माहितीये की नाही तर कन्फर्म झालं की पुढे जाऊ. तू जे करतोयस त्याचे ते भागीदारी होणार आहेत का, असा प्रश्न होता की नाही, बरोबर? मला प्रश्न पडला हा प्रश्न वाचल्यानंतर. बघा, आता वाल्या कोळी गेला, त्याने घरी विचारलं, मग ते सगळे म्हणाले नाही तुझं काम आहे वगैरे वगैरे सगळं ते आहे, ओके. आणि मग तो परत आला अँड ही चेंज्ड, बदल झाला त्याच्यात, बरोबर आहे. मला प्रश्न पडला, वाल्या कोळ्यांनी नारदांना धरलंच कसं? बरोबर आहे. नारदांची खासियत काय आहे? ते त्रिभुवनात संचार करतात, म्हणजे पृथ्वीवर, स्वर्गात आणि पाताळात सगळीकडे संचार करतात. जर सगळीकडे संचार करणारे आहेत तर वाल्या कोळीने त्यांना धरावं अशा ठिकाणी हे गेलेच का? ते डायरेक्ट उडून तिथून गडप होऊन जिथे जायचं होतं जाऊ शकले असते की नाही? वाय बरं धरलं, हे वाल्या कोळ्या सकट गडप होऊन दुसरीकडे जाऊ शकत होते की नाही? गेले ते नाही. त्यांना हजार रस्ते आहेत. मला प्रश्न पडला कशाला हे जंगल हवं होतं, जा की दुसऱ्या जंगलातून. नाही, बिकॉज ओनली वन रिझन, नारद मुनींनी ठरवलंय वाल्या कोळीला बदलायचंय. नारद मुनींनी ठरवलंय ह्याच्यावर मला कृपा करायची आहे. सद्गुरूंनी ठरवलं माझ्यावर कृपा करायची, म्हणून माझी वाट चुकते आणि मी माझ्या सद्गुरूंकडे चुकून पोचतो. मला असं वाटतं मी चुकून गेलो आणि मला ते मिळाले, रॉंग. ही मेड यू टू मेक फॉल्ट. त्यांनी ठरवलं, आता त्यांनी कृपा केली. बघा, त्या कथेत इतके प्रश्न आहेत, तुम्हाला सांगतो, आपल्याला प्रश्न पडत नाहीत, पडायला पाहिजे. नारद मुनींनी प्रश्न केला. आता मला सांगा, त्यांच्यातला जो तो वाल्या कोळीचा आणि त्यांच्या मिसेस आणि सगळी पोरं यांच्यातला संवाद आहे की नाही, तो संवाद आपल्या आयुष्यात होत नाही का? हजार वेळा होतो. मी एवढं तुमच्यासाठी केलं, होतो की नाही? यासारखं संवाद होत असतो. आपल्या घर सोडण्याची इच्छा होते का? ओनली रिझन नारद नाहीत, गुरु नाही, सद्गुरु. नारद मुनी हे वाल्या कोळीचे सद्गुरु आहेत. सद्गुरूंच्या केवळ अस्तित्वाने त्याच्या ठिकाणी असणारा तो ट्रिगर ते निर्माण झालं अँड ही चेंज्ड. आणि किती चेंज झाला, तत्क्षणी घर सोडलं, जे नाम दिलं ते नाम ते घेत बसले. एकदा का त्यांनी मांडी घातली, वाल्मिकी ऋषी स्वतः लिहितं, त्यांनी जे मांडी घातली त्याच्या भोवती मुंग्यांचं वारुळ झालं आणि त्याला वाल्मिक म्हणतात संस्कृतमध्ये. संस्कृतचे कोणी असतील त्यांना माहिती असेल, म्हणून वाल्मिकी ऋषी झालं नाव त्यांचं. मुद्दा, वारुळ मुंग्यांचं केव्हा होईल? किंचित सुद्धा हालचाल नाही शरीराची, त्या वेळात ते वारुळ होणार आहे. म्हणजे ते इतके विसरले देहाला, जो गुरूंनी सांगितलेला मंत्र होता तो इतका आत गेला. तर सॅक्रिफाईस त्यांनी सोडलं. माझं म्हणून जे काही धरलेलं होतं, आपला मुद्दा ममत्वावरनं आलाय. स्वजन जन धनाचा कोण संतोष आहे, असं समर्थ म्हणतात. वाल्मिकींना ते कळलं, कारण कृपा. काही सेकंदाचा सत्संग, सत्पुरुषांचा काही सेकंदाचा सत्संग माझ्या बुद्धीमध्ये संपूर्ण पालट घडवून आणण्याच्या कृपेने सिद्ध असतो. तो काही सेकंदाचा सत्संग आणि बुद्धी बदलते. बुद्धी बदलते कारण निर्णय घेणं हे बुद्धीचं काम आहे. मला मनाच्या पातळीवर वाटत असतं हे खूप छान आहे, असं करायला पाहिजे. दॅट इज कॉल्ड रेझोल्युशन. नववर्ष आल्यानंतर आपण जे करतो ते सगळं मनाच्या पातळीवर असतं. बुद्धीच्या पातळीवर मी पक्क ठरवतो निर्णय देणं बुद्धीचं काम आहे, म्हणून बुद्धीने त्याने निर्णय घेतला, बास, इनफ. हे इनफ म्हणता आलं पाहिजे. म्हणून समर्थ इथे म्हणतात, स्वजन जन धनाचा कोण संतोष आहे,
रघुपती बिन आता चित्त कोठे न राहे. माझं चित्त दुसऱ्या ठिकाणी रमत नाही. ते चित्त रमत. चित्ताचा गुणधर्म आहे रमणे. आपलं चित्त रमतं की नाही? रमत. फक्त ज्याच्यात रमायला हवंय त्याच्यात रमत नाही, बस. मग कुठे रमवायला हवंय? ज्याच्यात आता रमत नाही त्याच्यात, म्हणजे भगवंतामध्ये. आता भगवंतात चित्त रमण्यासाठी मला काय करायला हवं? असं डायरेक्ट चित्त भगवंतात कधीच रमत नाही, पक्क लक्षात घ्या. असं जर मी ठरवलं, आपण असं ठरवून बघा, एक प्रयत्न तर करून बघा. मला आज हे कळलंय की रामा व्यतिरिक्त सुख नाही, असं मला आज कळलं. पटलंय ना सगळ्यांना? किमान मनाच्या पातळीवर तर पटलंय की नाही? बुद्धीच्या पातळीवर पण पटलंय, पण बुद्धी निर्णय अजून देत नाही. दॅट्स द डिफरन्स. एवढाच फरक आहे आपल्यामध्ये. बुद्धीने निर्णय दिला ना, किती बदल घडतो. मी मागे एकदा सांगितलं होतं आपल्याला, तुलसीदासांची कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मी कदाचित बोललो असेल. तुलसीदास होण्याआधी त्यांचं त्यांच्या बायकोवर प्रचंड प्रेम होतं. किती प्रेम होतं? धोधो पाऊस पडलाय, चालू आहे. एक दिवस त्यांची बायको माहेरी गेली आणि धोधो पाऊस पडतोय, चिखल, कोणी जनावर सुद्धा बाहेर जात नाहीये. अशा परिस्थितीत त्यांना संध्याकाळच्या वेळी बायकोची आठवण आली आणि ते निघाले. जिथे चांगली जनावरं, ओझीवाहू जनावरं चालत जाणार नाहीत, अशा भरलेल्या चिखलाच्या याच्यातनं ते चालत चालत गेले. नदी आली, प्रचंड दुथडी वाहणारी नदी. त्यात उडी मारली. त्या दुथड्या वाहणाऱ्या नदीतून उडी मारून पार करून गेले, कारण त्यांना मध्ये ओणका लागला. ओणका नव्हता, ते अजगर होतं. त्यांना त्याच्याकडे लक्ष नाही. ते पुढे गेले. आता बायकोचं घर वरती आहे, इथून जायला रस्ता लांबकट आहे, म्हणून शॉर्टकट घेऊ म्हणून त्यांनी दोरीला धरलं. ती दोरी म्हणजे साप होता, त्या सापाला धरून वर गेले. बायको म्हणाली, जेवढे परिश्रम मला मिळण्यासाठी केला त्याच्या निम्म्याने जर परिश्रम रामासाठी केला असता तर राम भेटला असता. अँड दॅट वॉज द ट्रिगर. तिथून जे तुलसीदास फिरले ते परत वळलेच नाहीत. तुम्ही कोणी बोलू नका बरं का. ते वळलेच नाहीत. दॅट वॉज द ट्रिगर. बुद्धीने निर्णय दिला, बुद्धीला पटलं आणि तो लगेच बदल घडला. ट्रिगर काय असेल वी डोंट नो. परिणाम एक, स्वजन जन धनाचा पूर्ण संतोष आहे. रघुपती विना आता चित्त कोठे न राहे. समर्थ म्हणतात, जीवलग जीव नेती प्रेत सांडोनी जाती. काय स्वच्छ सांगितलंय. कितीही जीवलग असला तरी शेवटी काय केलं जातं? वैकुंठ. विषय सकळ नेती मागुता जन्म देती. आपल्याला परत जन्म कशामुळे घ्यावा लागतो? वासनेमुळे परत जन्म येतो. जीव वासनेच्या मिश्रणासह तो सूक्ष्मांश हा देह सोडून निघतो. जेवढं ज्ञान, जेवढं पुण्य असेल त्याप्रमाणे तो जन्म घेतो. जिथे त्याचं प्रारब्ध उन्मुख, फलोन्मुख झालेलं असेल ते भोगण्यासाठी योग्य असणारं घर बघतो. घर या शब्दाने फक्त माणूस धरू नका, एव्हरीथिंग. ते योग्य असं बघतो आणि तिथे तो जन्म घेतो. हे जीवाच्या जन्माचं कारण. तर समर्थ म्हणतात, विषय सकळ नेती मागुता जन्म देती. परत जन्म ह्या विषयांमुळे घ्यावा लागतो, वासनेमुळे घ्यावा लागतो. म्हणून माझं चित्त प्रभो तुझ्या ठिकाणी रमलेलं आहे. मला तुझ्याशिवाय दुसरं काहीही गोड लागत नाही. हे समर्थांची परिस्थिती आहे. समर्थ पुढे म्हणतात, सकळ जन भवाचे आखिले वैभवाचे. जीव लग मग कैसे चालते हेची साचे. जीव विलग विषम काळी सांडिती सर्व माळी. रघुवीर सुखदाता सोडवी अंतकाळी. पहिल्या 3 ओळींचा अर्थ आपण पूर्वी बघितलाय, फक्त परत समर्थ रिफ्रेम करतात. समर्थ म्हणतात, सकळ जन भवाचे आखिले वैभवाचे. सगळे जन केवळ वैभवासाठी आहेत. स्वजन म्हणून म्हणतो ते वैभवासाठी आहेत, आपल्यासाठी नाहीत. जीवलग मग कैसे चालते हे चिसाचे. मग जीवलग कसले? जीवलग कशाला म्हणायचं? जो जीव देईल त्याला जीवलग म्हणायचं ना. जीवासाठी जीव देणारा तो जीवलग. पण ते सगळेच्या सगळे सोडून जातात. विलग विषम काळी सांडिती सर्व माळी. हे सगळे जण सोडून निघून जातात. विलग विषम काळी, त्या अंतकाळी
सांडिती सर्व सगळेच्या सगळे सोडून निघून जातात. शेवटी कोण वाचवणार आहे? रघुवीर सुखदाता. तो एकटा सुखदाता आहे. सोडवी अंतकाळी, शेवटच्या क्षणी हा प्रभू तेवढाच आपल्याला सोडवणार आहे. तेव्हा आपण सर्वजण त्याच्याकडे प्रार्थना करूया की जी समर्थांची ही स्थिती आहे ती आमची व्हावी. आम्हाला कळतंय, पुढचं वाक्य तुम्ही मनाने कंप्लीट केलं, वळत नाहीये, ते वळणं आमच्याकडनं घडावं अशी आपण समर्थांना प्रार्थना करूया आणि इथेच थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.